पवईत मिठी नदीचा उगम जिथे होतो तिथेच तिची सफाई करण्यात आली नव्हती। याच्या निषेधार्थ 2 दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका प्रियदर्शनी ठाकरे व शिवसैनिकांनी या मिठी नदीत उतरून आंदोलन केले होते। हाती फावडे घेऊन स्वतः नदीच्या सफाईला सुरुवात केली होती। यामुळे आता पालिकेला जाग आलेली असून आज पालिकेने मिठी नदीला या ठिकाणी सफाईला सुरुवात केली। यावेळी शिवसैनिकांनी सफाई कर्मचाऱ्यांचे हार घालून स्वागत केले। आंदोलन केल्यावरच प्रशासन जागे होते का, अशी टीका प्रियदर्शनी ठाकरे यांनी यावेळी केली। 4 दिवस अगोदर आम्ही आंदोलन केलं होतं, मोर्चा काढला होता, कारण इकडे आता मान्सून खूप जवळ आलेला आहे, पण अजूनही साफसफाई केली नव्हती आणि इकडचे जे स्थानिक लोक आहेत त्यांची मला खूप तक्रार येत होते की मॅडम इकडे आपली मिठी नदी साफ केली गेली नाहीये आणि आमचंही लक्ष होतं की आम्हाला वाटलं की आता येतील, पण ते अजून काही आले नाही। आणि इकडे कसं कचरा खूप, नदीमध्ये कचरा खूप असल्यामुळे इकडचे स्थानिक लोक जे आजूबाजूचे आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम होतो। इकडे डेंग्यू, मलेरिया असं होण्यासारख्या डिसीज आहेत, त्या जास्ती व्हाव्या नाही म्हणून आमचं होतं की त्यांनी क्लिनिनेस करावं, पण ते काय आले नाही इथे। आणि त्यामुळे आम्हालाच इकडच्या स्थानिक लोकांना आणि मला नगरसेवक म्हणून मला स्वतःला इकडे उतरून ही साफसफाई करावी लागली आणि आम्ही मोर्चा घेतला। आणि त्याच वेळी आम्ही बोललो होतो जर तुम्ही साफसफाई नाही घेतली तर येत्या 4-5 दिवसांमध्ये आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। त्यानंतर प्रशासनाने ह्याच्यावर लक्ष दिले आणि त्यानंतर ही गाडी पाठवली आहे साफ करायला। ही गाडी देखील काल आली होती आणि कालपासून इकडेच उभी होती। आज येऊन मी त्यांना विचारलं की तुम्ही काम का नाही अजून चालू केलंय, तर ते म्हणतात की अजून त्याच्यामध्ये डिझेल नाहीये। तर मला हे सांगायचंय, तुम्ही गाडी पाठवताय, मग काय विदाऊट डिझेल ती गाडी चालणार आहे का? तर मग हे आपण एवढा पैसा टाकतो, करोडोचा पैसा आपण त्याच्यामध्ये घालवतो साफ करण्यासाठी, मग तो गेला कुठे आणि तो जातो कुठे? इतका मोठा भ्रष्टाचार इकडे होतोय। आणि मला हे सांगायचं आहे की आता आपण इकडे आलोत आणि हे साफ करून घ्यायला लागलेलो आहोत आणि आता इकडचं पुढे आपण बघूया। हो नक्कीच ना, मला सांगा, आम्हाला इकडे खालती उतरून साफ करावं लागतंय, तो आलाय, त्याच्यामध्ये आम्ही धन्यवाद केले प्रशासनाचे। आम्ही धन्यवाद करतो की तुम्ही गाडी पाठवली म्हणून आम्ही धन्यवाद करून त्याचे हार घालून ब्युरो रिपोर्ट मुंबई, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।